वाटते आपला अनुभव कसा आहे ट्रेक बद्दल जर तुम्हाला तुमच्या एक्स कडनं बदला घ्यायचा असेल आणि तिचं लग्न ठरलं असेल तर बदला फक्त लग्ना दिवशी घ्यायचा. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आपलं राहत अर्जुन. गुड मॉर्निंग वाजलं 2. हा सॉरी गुड दुपार. आणि आम्ही कालची गाडी बंद पडलेली घ्यायला चाललोय आज निर्लज्जासारखं. तिकडे काय लावा माणसं म्हणणार काय लाज वाटतंय काय, गाडी इलेक्ट्रिक आहे तरी पण ते पेट्रोलचं एक वेळ चालायचं, पेट्रोल सपायचं. इलेक्ट्रिक गाडीतलं चार्जिंग पण सपते, म्हणजे काय लायक आहे तुमची म्हणणार माणसं. काय लायक आहे तुझी काय लायक आहे, गाडी पेट्रोल आहे काय असं इथलं दाखवतो नाही. चला गाडी आणतो, चार्जर घेतली रित्या त्यांच्या घरात चार्जिंगला लावायची. चालू गेलो, चालू तर झाल्या पण 0% चाला लागल्या. कसं काय काय माहित, जोपर्यंत जाते तोपर्यंत जाऊ दे. मर्दा असू दे त्याच्यात बसते सोड. आणि काल मर्दा मॅच जिंकली म्हणून बाहेर पडलो. फॅमिली फार्मसी दारात अरे बोर्डा साईडला होती बरोबर. आणि काल विषय कसा, मी सगळीकडे गाडी छान मारल्या. सकाळी सकाळी गेलो, तुला चष्मा लागलाय मग तू ऐक तर. गाडी बघून गाडी नव्हती तिथे गाडी. आणि ऐक की गेलो आणि मॅच जिंकली म्हणून आद्याला सांगाल तो की नको जायला भावा, गाडी ही लावून जावे दुसरी घेऊन जाय. आद्या ऐकलं नाही, गाडी घेऊन जायची हीच घेऊन गेलो. आणि भावा चार्जिंगच संपलं रात्री माहितीये. तिथं कुठं माहितीये काय, पुढे ती गाडा आहेत माहितीये काय, तिथं लावलेली गाडी तिथं ढकलत आणून फॅमिली फार्मसीच्या इथं लावली कॅमेरा म्हणून. अरे बिल्डर आहे तो. थांबा चार्जिंग लावतो जरा. घर कैद केलाय रे, घराचं नुसतं क्लास, घर कोंबडा झालाय तो. क्लास लावून काय उपयोग येणार नाही, पण तरी पण नापास होणार आहेस तू भावा, असं माझं म्हणणं आहे. क्लास जातोस ना. तर आता आलाय रितेश बॉय, गाडी घेऊन आलाय. गाडी फायनली रिच घरी. बॉब मारली. हा कसा आहे, ट्रिप मध्ये राहतेस काय, पिंडक्या नशेडी असली लोक आहेत माझ्यावर. चला जरा फिरून येतो ह्याला घेऊन. दाखवू काय कसा आला लंगडत बघा. आता आले बाहेर, घरातून बाहेर पडलो. या लंगड्या गोड्याला चालता येणार. ट्रेकला गेला हौसानं मोठं बोलत. मी ट्रेक करणार म्हणत चालत गेलाय मोठं. मी रील करणार, मी याव करणार, मी त्याव करणार. मोठं बोललाय आणि तोंडावर पडलाय. वाटते आपला अनुभव कसा आहे ट्रेक बद्दल चांगला लावा गेलोय मी. तुझं काय म्हणणं आहे, मी आलो नाही त्याबद्दल. 2 तासात परत रिटर्नचं काय पद्धत प्रोसिजर आहे म्हणून मी असल्या कष्टाची कामं करत नाही. आपल्याला लागते निवांत जीवन हे बघा. काकळ आल्या काय मागणं, म्हणून म्हणते मी गप आपलं निवांत जगणं. एक दिवस गोव्याला गेलो असतो मी आपल्या झटापटा करण्यापेक्षा. 2 दिवस स्किप झाले. काय 2 दिवस आयुष्यातलं स्किप झालं. तुझे युट्यूबची ऍड तारखेला स्किप होते. सांगतो तेच. ये मुझे इधर अंदर में ले जा रहे हो, क्या करोगे मेरे साथ. करते राही. पण भावा चांगला होता अनुभव, तर घेतलास पहिल्यांदा ट्रेकला जाऊन. पहिला आणि शेवटचा अनुभव माझा. पुढच्या गप फार्म हाऊसला जायचं, जेवण करायचं, मटण करायचं, खायचं आणि गप झोपून टाकायचं. 2 वर्ष तर मी पन्हाळा बघत नाही आता. 2 वर्ष टाकत नाही माझ्यात. माझं तसं म्हणणं होतं माहिती आहे. मी लय हाईटाप झालतो की मी पण जाणार. चांगलं झालं देवाला गेलो. त्या कारणामुळे जे मला झेपणार नव्हतं ते माझ्यापासून लांब राहिलं. म्हणून ट्रेकला मला लय आवडते, पण मला लय झेपत नाही. कसं आल्या फाटून आता त्याची सांगते. जेवढं झेपते तेवढंच करा. नाही असल्या दिवसभर गाव बोंबलत करायचं. जिम करून काय उपयोग झाला, म्हणून सांगते कार्डिओ करायचं दररोज आयला. म्हणून सांगते कार्डिओ काय करत नाही, नुसतं वेट उचलणार. तब्येत चांगली आहे, मी काय म्हणत नाही वाईट, पण कार्डिओ पण करणं गरजेचं आहे. नाही तर असं होते लंगडा गोडा. आता मुद्दाम खड्ड्यात घालतो जरा कंबर मोडतोय जे आता. लंगड्या गोड्या बाय म्हण बाय. पण आता तर वेलकम बॅक. सेम ब्लॉग, दिवस दुसरा. आपल्यावर आहेत वरद आणि साई, दोघं जोडी भाऊ आहेत पण वाटत नाहीत, पण 100% आहेत. 5 मिनिटाचं अंतर आहे. 5 मिनिटं ना रे, सांग की 5 मिनिटं. सांगायला नको जोड आहेत. असू दे की पोरी बघणार, मग कोण मोठं कोण लहान बघायला नको. मग तुझ्यासाठी पण तेवढी जोडी बघा रे, तेवढ्याच टाइम पिरियडची. बरोबर आहे का नाही माझं. तुम्हाला पण जोड्या मिळायला कळणार नाही तरी रात्रीचं. तर आता आले तराई पार्कात अर्जुनला घेऊन. आणि
आणि अर्जुन म्हटला पोरगी वळून बघायला की मागं गाडीतनं. तर मी त्याला माझं उत्तर काय होतं माहिती आहे काय, तो आदिप पाटील बरोबर आहे, तुला माहित नाही काय, एवढा मोठा युट्यूबर आहे, पोरी वळून बघणार का नाही. एवढा मोठा युट्यूबर 200 व्ह्यूजचा युट्यूबर आहे, 200 व्ह्यूज. अरे असं ते 200 लाखात कधी बदलणार का नाही, त्यावेळी तुला समजेल आदिप पाटीलची ताकद काय आहे वैयक्तिक. तर आता आम्ही चाललोय पावसात, का चाललोय माहित नाही, कुठं चाललोय माहित नाही, असंच चाललोय. कंटाळा आलाय. काय फिरायला काय कोल्हापुरात जागा असेल तर मला सांगा. काय इथं बसून बसून कंटाळा आलाय. दररोज तीच पोरं, दररोज तीच पार्कात, दररोज तेच रंका. पोरी का नाहीतच पोरी. हा अरे पण दिवसा तर कुठं असते आपल्यावर. ते दुःखच वेगळं आहे आमचं, बरोबर आहे का नाही. हो खड्डा स्ट्रगल. अरे मग पत्रा हेच आहे आता, जायचं तर एवढ्या पट्ट्यात थांबायचं. पाऊस आलाय म्हटलं आता काय उगाच बाहेर पडलो वाटाले. आता हे जे एक तर तोंड काळ बघून इच्छा सगळी मेली माझी. उगाच फोन केलं वाटाले आता ह्याला एक करून या म्हणून. काय आता पावसात थांबले तर इथं आयक्यूब लावले. स्ट्रगल इथं आम्ही पावसात थांबले साईडला. इथं कपल आहे बघाली त्या साईडला आहे, बघाली त्या साईडला आहे ना. पाऊस बिऊस काय नाही वाटतं. पावसात आशिकी कराल्यात, उभारल्यात निवांत आईला. काय उद्या आजारी पडशीला म्हणा, दवाखान्याचा खर्च कोण देणार. बाबू मेरा दवाखाने का खर्चा भेजो. कसं माझं हॉटेलवाल्यांना हे एक म्हणणं आहे की तुम्ही ते बार्बिक्यूचं काढ बाहेर लावत जाऊ नका, त्याचा वास रस्त्यावर घनतोय. आणि जर भूक जरी नसली तर मला भूक निर्माण होत्या आणि माझ्या खिशाकडे बघून ती भूक परत शांत होत्या का नाही. हो नो. अरे काही विषय पावसाचा त्रासाचा स्टॉप नंबर 3 आहे. 2 दाखवलं नाही पण 3 दाखवतो. तर परत इथं पावसाला परत थांबले. स्टॉप नंबर 3 आहे. आता घरी जाऊपर्यंत किती स्टॉप घ्यायला लागतात काय माहिती. आणि माझं अजून एक म्हणणं आहे, रीलवाल्यांना काय त्रास आहे माझ्या बरोबर. त्यांना माहिती आहे काय माझ्या खिशात पैसे नाहीत, मुद्दाम असलं काय तर टाकतात की आपको घर लेने का प्लॅन आहे. अरे मी जर मला घर लेने का प्लॅन असता तर मी पावसाळ्यात 2 व्हीलरनं फिरत असतो का. बरोबर आहे काय. असलं कुठलं अल्गोरिदम आहे माझं. त्यांना वाटते मी श्रीमंत आहे काय. जर तुम्हाला वाटत असेल ते अल्गोरिदम बदलून टाका दादा, हे चुकीचं आहे. आमच्या छातीत कळ आणू नका. तर आता माझ्या डोक्यात एक आयडिया सुचल्या मस्त, आणि ती मला तुम्हाला सांगायची आहे. जर तुम्हाला तुमच्या एक्सकडनं बदला घ्यायचा असेल आणि तिचं लग्न ठरलं असेल तर बदला फक्त लग्ना दिवशी घ्यायचा. सगळ्या एक्सचं तिचा फोटो गोळा करायचा सगळ्या, आणि एक कोलाज करायचा कोलाज, आणि लग्ना मांडवाच्या दारात लावायचा, नाहीतर लग्नाच्या हॉलच्या दारात लावायचा. हॅप्पी मॅरिड लाईफ साप म्हणून लिहायचं. कसा आयडिया. पोरगीनं लग्नच मोडाय पाहिजे पोरगीचं. डायरेक्ट जेवायला मग आपण एंट्री मारायची. लग्न मोडलेलं असते, जेवण बिवण सगळं घेऊन जायचं घरला आणि पोरांना पार्टी घालायची. अशी माझी आयडिया आहे. तुम्ही लक्षात ठेवा, आयुष्यात उपयोगी पडणार. चला तर गाईज या 2 दिवसासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.